प्रेमाने बोला धन्यरंकारजी. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द, बोलावे मोजके, हे आपल्याला तुकाराम महाराज का सांगतात? एवढंच नाही तर ते म्हणतात की शब्द हेच आमची रत्ने, शब्द हाच आमचा देव आणि शब्द हेच आमचं सर्वस्व. कारण एक शब्द माणसाचं आयुष्य बदलू शकतो किंवा एक शब्द माणसाला आयुष्यातनं उठवू सुद्धा शकतो. म्हणून आपल्याकडं प्रेमाने बोला, प्रेमाने बोला, प्रेमाने बोला अगोदर आपण म्हणतो, त्याच वेळेला आपण पुढचे काही शब्द जिंकण्याची मानसिकता आपल्यामध्ये निर्माण होते. आता बघा, एक छोटीशी गोष्ट सांगते. पूर्वी अगदी फार पुरातन काळातली ही गोष्ट आहे. एका राक्षसाने फार मोठा यज्ञ म्हणजे तपश्चर्या केलेली असते. इतक्या त्यांनी ती सिद्धी मिळवलेली असते की शेवटी तो त्याचे डोळे अगदी लाल बुंद झालेले असतात, शरीर त्याचं थरथर कापत असतं. तशीच ती धरणी मातासुद्धा थरथर कापायला लागलेली असते. आता ब्रह्मदेवांनी निर्मिली जाणं, ही पृथ्वी ब्रह्मानं निर्माण केलेली आहे. मग ब्रह्मदेवांना प्रश्न पडतो की बाबा रे, जाऊन बघितलं पाहिजे नक्की काय त्याचं म्हणणं आहे त्या राक्षसाचं. ब्रह्मदेव येतात आणि म्हणतात, काय पाहिजे तुला, माग, तुला काय पाहिजे ते मी देतो, पण ही तुझी तपश्चर्या आता थांबव. त्यावेळेला तो राक्षस म्हणतो, मला कुठलं शस्त्र काहीच नको, धन नको, काही नको, फक्त मला मी जे म्हणेल ते खरं व्हायला पाहिजे, असं काहीतरी वरदान द्या. ब्रह्माजींना वाटलं सोपं आहे, म्हणले तथास्तु, आणि ते निघून गेले. आता होतं काय, तो जसा जागा होतो आणि निवांत तिकडं बघतो आणि पहिल्यांदाच काय म्हणतो, जेवढे सगळे देव आहेत त्यांची सगळी शस्त्र गळून पडावीत आणि ते हातबल व्हावेत. तसं इंद्राचं अस्त्र, त्याच्या हातातलं शस्त्र खाली पडतं. देव म्हणतात, हा काय चमत्कार झाला, परत शस्त्र उचलता येत तर ते उचलता येत नाही. नंतर तो म्हणतो, जी प्रजा आहे ही सगळी ती बंदिस्त व्हावी. सगळे दोरखंड, साखळदंड, सगळी प्रजा बांधली जाते. मारायची गरज पडली का? नाही. नंतर त्याला हसायला येतं की मी काहीतरी वेगळं करतोय. मग सृष्टीवरती पण आघात करायला सुरुवात करतो. झाडं झुडपं, अगदी वाघ समोरून आला तरी म्हणतो ही सुद्धा अगदी शेळीसारखा राहायला पाहिजे. तोही शेपूट घालून वाघसुद्धा अगदी पाय चाटायला लागतो. म्हणजे सगळं उलटसुलट घडत असतं. आणि मग त्याला इतका अहंकार होतो, तो म्हणतो आता एवढं मी सगळं केलं म्हणजे मीच आता सगळ्या ह्याचा राजा झाला. आणि मग प्रजा कुठल्या तरी देवीची आराधना करते. मग ती देवी प्रसन्न होते की त्या देवीला असं वरदान असतं की ती कुठल्याही शक्तीला हरवू शकते. अशा पद्धतीनं ती तिथं देवी येते आणि त्या राक्षस काय करतो, अग्नीचा स्तोत्र तिच्या अंगावरती सोडतो. अग्निअस्त्र आपण म्हणूया. तर तिला काहीच होत नाही त्या देवीला. ती काय करते, परत माघारी पाठवते त्याचं ते, आणि तो जरा असा इकडं तिकडं फिरतो. आणि त्यानंतर देवी जवळ जाते आणि तो उभा राहिलेला असतो आणि देवी त्याची जीभच काढून घेते. तसा तो, त्याला काहीच सुचत नाही. देवी म्हणते, आता बोल, काय बोलशील? काहीच बोलता येत नाही. म्हणजे शब्द काढून घेतला, वचन काढून, सगळंच काढून घेतलं. म्हणजे त्या जिभेमध्ये किती ताकद आहे हे मला यातून सांगायचं आहे. आणि सद्गुरू नेमकं हेच कार्य करत असतो की आपली वाणी, माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या वाणीवर प्रभुत्व असेल, तुमची वाणी शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होतात. आणि सद्गुरू काय करतो, तर सद्गुरूच्या चरणावर गेल्यावर सद्गुरू पहिली आपली वाणी, म्हणजे वाणीमध्ये सगळं आहे. म्हणून प्रेमाने बोला, प्रेमाने बोला, प्रेमाने बोला धन्यरंकारजी. रामकृष्ण हरी.